आवडते तुम्हाला इथं जिल्हा परिषद शाळेत म्हणजे कसं आणि ज्या काही समस्या आज जिल्हा परिषद शाळेच्या अनुषंगाने आपण चांगल्या प्रकारे सुरू दिसत आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे ही गुणवैशिष्ट्ये आहेत आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही वैशिष्ट्य. नमस्कार, मी साहिल रामटेके आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. आज 3 जानेवारी 2026 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यानिमित्ताने आज माझा स्वतःचा गाव असलेला मुक्काम पोस्ट तुळशी, तालुका देसाईगंज, वडसा जिल्हा गडचिरोली इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. सावित्रीबाई फुले जयंती ही केवळ फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही, तर मला वाटते ही संपूर्ण जगामध्ये नावाजलेली आहे. आणि म्हणूनच सावित्रीबाईंचे योगदान हे तुम्हा आम्हाला न विसरण्यासारखेच आहे. त्याच अनुषंगाने या दिवसाचा वेध घेता आपण शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. ज्या काही समस्या आज जिल्हा परिषद शाळेच्या अनुषंगाने तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात, त्या समस्यांनाही कसा उजाळा देता येईल किंवा कोणत्या समस्या आहेत त्याही आपण इथल्या सर्व शिक्षक वृंदांकडून जाणून घेणार आहोत. करिता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक्स आणि कमेंट्स नक्की करा आणि मला सांगा की माझे जे उपक्रम आहेत ते खरंच उपयुक्त आहेत का. आपण आता जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांशी बोलणार आहोत. तुम्ही बघू शकता की समोर बघा, आज सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात रंगला आहे. अनेक लोक महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयामध्ये आहेत, तर अनेक लोक सावित्रीबाई फुलेंच्या विषयांमध्ये आहेत. वैशिष्ट्य आहेत आपल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेची. ही वैशिष्ट्यासाठी प्रत्येक स्थळोनस्थळी प्रेरित करणारी आहेत. आणि ही वैशिष्ट्य म्हणजेच आपल्याला दर्शवतात की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे काही योगदान आहे ते आपण कशा पद्धतीने स्मरणात ठेवले पाहिजे. ते चित्र बघा समोर, त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले तुम्हाला आम्हाला दिसतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयांमध्ये बसलेले सर्व या आधुनिक युगातले मला वाटतं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. माझ्या शाळेतील सगळे विद्यार्थी वर्ग आणि दुधातून पाणी वेगळे करणारे, राजवंश पक्षाप्रमाणे तीक्ष्ण नजर असणारे, पुढील भारत देशाचे सगळे नागरिक असे माझे विद्यार्थी वर्ग. व्यासपीठावर विराजमान प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः माझा त्रिवार अभिवादन. ज्यांनी मला जन्म दिला आणि इथे उभे राहून बोलण्यासाठी लायक बनविले आहे अशी माझी आई, तिला सुद्धा त्रिवार अभिवादन. समाजासाठी अतोनात कार्य करणारे आणि समाजाला पुढे नेणारे समाज सुधारक या सगळ्यांना माझा त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझा त्रिवार अभिवादन. स्वराज्याची स्थापना करून स्वराज्यासाठी आपल्या स्वराज्यातील एकही काही गहाण न ठेवणारे असे महान थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज. हे चित्र आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे. हे बघा, तुळशीचे नाही, मला वाटते सर्वच शाळांचे हे चित्र आहे. तुम्ही बघा पटसंख्यांमध्ये कितकी घट झाली आहे. आज देशातल्या अनेक युवकांना सरकारी नोकरी हवी आहे, परंतु त्यांना जन्माला आलेले अपत्य हे सरकारी शाळेत शिकणारे नसावेत असा त्यांचा समज आहे. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघा की हे जिल्हा परिषद शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या पटसंख्येमध्ये अत्यंत प्रमाणात घट झालेली दिसते आणि ही घट चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने यावरती चिंतन करणं, मंथन करणं गरजेचे आहे. ज्या काही फॉरेन पॉलिसीज आहेत, म्हणजे ज्या काही विदेशातल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या कशा अनुषंगाने कार्य करतात आणि भारतातल्या शिक्षण संस्था कशा अनुषंगाने कार्य करतात याच्यावरतीही विचार करणे, मंथन करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी शासनाने नक्कीच आपले जे काही धोरणं आहेत ते कसे योग्य असतील, त्याच्यासाठी कोणकोणत्या व्यक्तींची नेमणूक करायला हवी याचं चिंतन मात्र ते करताना दिसत नाही. आणि त्यामुळेच आज या शाळेची अवस्था आहे. तर याविषयीची जे काही समस्या किंवा प्रश्न आहेत ते आपण थेट या शाळेचे माननीय मुख्याध्यापक सन्माननीय वालदे सर यांच्यासोबत चर्चा करून ते विचारपूस करून आपण ज्या काही समस्या आहेत
त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि एवढंच नाही तर शासनाच्या काही मोहिमाही आहेत, आपण त्याचंही कौतुक केलं पाहिजे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मध्यान्ह आहार असो किंवा पोषण आहार असो त्याच्यावरही त्यांनी लक्ष केलेलं आहे. आपण तेही बघूयात. या शाळेत स्वयंपाकी म्हणून बाई आहेत मीनाबाई, ते अत्यंत स्वादिष्ट जेवण या विद्यार्थ्यांना देत असतात. त्याचंही चित्रीकरण आपण करणार आहोत. शिक्षणाबद्दल आणि जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुळशी या ठिकाणी माझंही शिक्षण झालं. त्यांना आहाराची योजना आहे ती अजूनही चालूच आहे. आणि मी ज्या वेळेस शिकत होतो त्याही वेळेस इथल्या ज्या स्वयंपाकी आहेत मीनाबाई, त्या अत्यंत स्वादिष्ट जेवण बनवत होत्या. आताही त्याच आहेत, त्याही अत्यंत स्वादिष्ट जेवण बनवत आहेत. तर त्याचंही प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत की आज मीनाबाई का बनवत आहेत. हे बघा कायची तयारी आहे मीनाबाई, का बनवत आहेत? बघा मसाला भात बनवत आहे मीनाबाई. वाटाणे, आलू, सोयाबीन, गवऱ्या. हे बघा, हे जे शाळेत जे मसाला भात खायची जी मजा होती ते मला नाही वाटत की कधी कुठं भेटणार, नाही का. आणि त्या या स्वयंपाकी आहेत ना, तुमच्या यांच्या हातचा जर तुम्ही खाल्ले तर खरंच कधीच विसरू शकणार नाही. अशा पद्धतीचा यांनी नेहमी स्वयंपाक करतात. आणि मी असल्यापासून ते आज म्हणजे माझं सगळं शिक्षण होऊनही या अहोरात्र इथं आहेत. हे त्यांचे मुलं आहेत, त्यांचा मुलगा आहेत हे. आणि त्या स्वयंपाक करतात, आता मसाला भात बनत आहे. तर माझं पुन्हा सांगणं हेच आहे की शासनाच्या ज्या काही सर्व स्कीम आहेत किंवा शासनाच्या ज्या काही सर्व मोहिमा आहेत त्या आजही विद्यार्थ्यांसाठी आहेत. मात्र तरीसुद्धा का बरं जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत हा मोठा प्रश्न आहे. आणि जिल्हा परिषद शाळा जर टिकल्या तर खेड्यापाड्यातल्या मुलांचं भविष्य टिकेल, अन्यथा भविष्य टिकणार नाही. हे फुलेंचा आणि ज्योतिरावांचा संघर्ष कसा आहे ते या ठिकाणाहून दिसतात. आपण बघू शकता की महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय. पिढ्यान पिढ्या धर्म परंपरा यांच्या नावाखाली स्त्रीला गुलाम बनवली आहे आणि बहुजन समाजाच्या लोकांना वाळीत टाकली आहे. असे का घडले आहे? या पाठीमागचा महत्वाचा कारण म्हणजे अज्ञान आहे. या विषमतावादी समाजाला व्यवस्थेला समाजवादी समाज बनवण्यासाठी मला एक गमत सापडलेली आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना सूत्र कचले. एवढे अनर्थ का अविद्येने केले. चांगले तुमची जेवढं होतं तेवढं ते तर आता आपल्यासोबत या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय वालदे सर आहेत. खऱ्या अर्थाने जे काही फक्त तुळशीचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा, इवन ज्या भारतातल्याही जिल्हा परिषद शाळा आहेत त्याही बंद करण्याचा सातत्याने प्रयत्न होत राहिलेला आहे. परंतु जेव्हा या शाळेच्या पटसंख्यांकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला नक्कीच चिंता होते की प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरी पाहिजे, परंतु त्यांचे जे काही अपत्य आहेत त्यांना सरकारी शाळेत प्रवेश नको. ही जी चिंता आहे ही फारच मोठी चिंता आहे. आणि त्या अनुषंगाने जे काही असे प्रश्न निर्माण होतात किंवा ज्या काही मोठे अडथळे निर्माण होतात ते नेमके अडथळे आणि समस्या काय आहेत हे आपण आज आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्याध्यापक वालदे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. गावाच्या लोकसंख्येनुसार आमच्या शाळेची पटसंख्या चांगली आहे. गावाची लोकसंख्या एकूण 3,000 जवळपास असेल आणि आमच्या शाळेमध्ये कमीत कमी आजच्या स्थितीत 218 मुले आहेत, विद्यार्थी आहेत. तर सर म्हणतात की गावाच्या तुलनेनं आपल्याकडे 218 पटसंख्या आहे आणि ठीक आहे. खरं तर वेळोवेळी जेव्हा आपण जिल्हा परिषद शाळांकडे बघतो तर त्यावेळेस हे प्रश्नचिन्ह नेहमी आपल्याला अनुभवतात. परंतु जिल्हा परिषद शाळा ही केवळ विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणून घडवत नाही, तर त्या व्यतिरिक्त जे काही सुप्त गुण आहेत, त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत, त्यांना कसं बाहेर काढता येईल त्याच्यासाठीचा मोठा विचारमंच उपलब्ध करून देण्याचं काम जिल्हा परिषद शाळा करतात. याविषयी सरांनी आज जो उपक्रम राबवला आहे तो उपक्रम नेमका कोणता होता ते आपण सरांकडून जाणून घेऊयात. आज आम्ही कार्यक्रम घेतला आहे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे
त्या जयंतीनिमित्त शाळेतील मुलींना आम्ही सावित्रीबाईची वेशभूषा करायला लावलं आणि मुलांना ज्योतिबा फुल्यांची वेशभूषा करून त्यांच्याबद्दल माहिती वधवून घेतली आणि वक्त्यांच्या सुद्धा भाषणं झाली. म्हणजे एकंदरीत त्यांचे जे काही सुप्त गुण आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी सरांच्या माध्यमातून विविध प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत. सर, काय वाटते तुम्हाला की कोणत्या समस्या आहेत ज्याकडे सरकारने, केंद्र सरकारने, शिक्षण मंत्रालयाने लक्ष देणं गरजेचं आहे? आता सरकार म्हटलं की आपण त्यांना सूचना सांगू शकत नाही, कारण तो आपला अधिकार नाही. त्यामुळे जे आहे ते आता चांगल्या प्रकारे सुरू दिसत आहे. नाही, म्हणजे तुम्हाला असं का वाटते की इम्प्लिमेंटेशन केलं या गोष्टीची गरज आहे शाळांमध्ये? आता सध्या नाही का, ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टी सर्व आपल्या वस्तू मिळत आहेत ना, त्यामुळे आपल्याला कमी भासत नाही ना. तुम्हाला असं वाटते का सर की शाळांची जी पटसंख्या आहे, जसं तुम्ही सांगितले की तुळशीची योग्य आहे, परंतु इतरत्र अनेक गावांमध्ये आहेत ते शिक्षकांची कमतरता आहे आणि शाळांची पटसंख्यामध्ये कमतरता आहे, तर त्याविषयी ज्या काही फॉरेन पॉलिसीज आहेत, जेव्हा आपण विदेशातल्या पॉलिसीज पाहतो तर त्या वगैरे धरून केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने त्यांच्यात काही इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे का? काय ते सर्व ह्या गोष्टी सर्व एनजीओला देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे गव्हर्नमेंट, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणारच. तर धन्यवाद सर. सरांनी खूप अतिशय मार्मक पद्धतीने ज्या काही शाळेच्या समस्या असतील किंवा ज्या काही शाळेला अभिप्रेत गोष्टी आहेत त्या इथून सांगण्याचा प्रयत्न केला. हा सर्व उपक्रम आपण इथं बघितला आहे की जेणेकरून ज्या काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी कशा गुण्यागोविंदाने नांदतात. सोबत हे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत. तुझं नाव सांग पहिले. मोहितदीन मिश्रा. तुझा? वंश बंडू उमने. प्रीतम दिगंबर नेवारे. कार्तिक कमलाकर दुनेदा. तर तुम्हाला गमते का शाळेत गिळत? हो. काही समस्या काही तुमच्या? नाही. सर लोक बड्या शिकवतात ना? हो. जेवण वगैरे बड्या भेटते? हो. आवडते तुम्हाला इथं? हो. जिल्हा परिषद शाळेत म्हणजे चांगलं भेटते ना? तर हे बघा, आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात की त्यांना या शाळेत कसलीही कमतरता भासत नाही आणि सरांनी सांगितलं आहे की या ठिकाणी जे काही शिक्षक वृंद आहेत तो स्टाफ अत्यंत योग्य आहे आणि विद्यार्थ्यांना अतिशय मार्मकपणे ते मार्गदर्शन करत असतात. मी आशा करतो की संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा ही जी तुळशी जिल्हा परिषद शाळेसारख्या असाव्यात आणि त्यातला स्टाफही आणि शिक्षक वृंदही तशा असाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल. धन्यवाद.